तीन सरांवर एवढी अवघड परिस्थिती आली की अवघड नाही म्हणायचं मग अक्षर डिसिप्लिन आहे पण भांडे घासावं लागतं तुम्हाला चक्कर हा स्वतःच भांडण घासाय कसली लागली हा स्वतःच भांडं घासाय पण माझं टाकली नंतर देतो मी बोला बोला आता फर्स्ट बोला हा तेवढं भांड घासले घेऊ नका मी सगळे स्वयंपाकाची भांडी घासते पण घ्या नाही तर गैरसमज व्हायचा मिरची काप मी त्यांना तेच म्हणलं एवढंच एक का भांडं घालतो म्हणलं जेवलेलं भांड होय तुम्हाला मी एक सांगतो मी 10 मध्ये तुम्हाला जर काही गरज पडली तर मला सांगा मी घरी माझ्या ऐका तिला विचार स्वतःच भांड घासाय काय लाजे हाय का मी स्वतःचं भांडं काय तुम्हाला मी माझ्या वैयक्तिक घरी असतानाचा प्रश्न होतो मी आमच्या आईंना म्हणजे ताईंना बरं का वैयक्तिक समधी भाजी करण्यात सुद्धा मदत करू लागतो चिरणं बिरणं मला शिजवणं वगैरे नाही जमत पण चिरणं किंवा का प्रत्येक गोष्टी करून देणं समजा करून देतो फक्त भांडी नाही जमत आपल्याला भांडी तेवढी आई आपली होत मी फक्त काय करतो की बुवा आपलं घासून ठेवणं हे जमतं मग चिरणं मिरणं समजा घरातलं झाडून काढण्यासहित मी काम करतो मी कोणत्याच गोष्टीत कधी लाजत नाही अजिबात आवडत नाही का कोणती का बरं निका म्हणजे असं म्हणायचं बाकासूर रागत निका खात राहणं का हा बरं भाऊ मग का नाही का मग कसं आहे तर खायचं हाताने मला नाही जमत हा नाही जाऊन देत का बरं तसं काय विषय असतो का बिल्डिंगच्या सर्वात वरती जायचं या चहा प्यायला काय चालू नेमकं इथं आता काय वाटतं एकदम भारी नाही का रेंज वायफाय नेटफ्लिक्स लावलं का मग नाही युट्यूबला काय इथं विशेष असे आहे थोडस ते कॉम्प्युटर 80,000 3-4 फॅन आहेत त्याला म्हणजे प्रोसेसर त्याला फास्ट चालावं म्हणून करमत इकडे कधी कधी पण लय दिवस नाही करमू शकत 2-3-4 लय करमत असलं ना तसं नाही करमत तुला आंघोळ गेली का नाही आम्हाला काम नाही मग काय होय सोमनाथ सर आपण याच्या आधी पण पुण्याकडे राहिलेलो 11 महिने काम होतं डोक्यात असं वाटायचं की तुला काम होतं मला काम नव्हतं मी बोर व्हायचो असं जिंदगीत असं काहीतरी होप असं आता सोमनाथ ज्यावेळेस होता होप असा वाटत ना हा त्याची जिंदगी बघती जाईल त्या जिंदगी विचार काय झालं करमतात तुम्हाला मेरी जिंदगी नाही समजा सोमा सर इथं नाही तर अजय इथं नाही संदीप सर नाही कोण नाही मग एकटाचा दिवस कसा काय जातो डोक्याला लोडच तेवढा आहे मग काय करम तर इथं वायफाय आहे जुन्या लोकांना इथं राहायचं त्यांच्याकडे कसं इथं राहण्याचं कारण काय माहिती का मी जरी 4-5 दिवस बाहेर आलो ना तरी एकटी राहू शकते सिक्युरिटी हा सिक्युरिटी लई बाहेर असलं बाबा दरवाजा वाजेला कुठं काय